वेलकम टू ऑल. आय एम पल्लवी सवासे. आपलं सिंथेसिस किंवा ट्रान्सफॉर्मेशन चालू आहे बघा. त्याच्यामधला आपला नेक्स्ट पार्ट आहे असर्टिव्ह इंटू इंट्रोगेटिव्ह. तर असर्टिव्ह म्हणजे काय बघा. अगोदर ज्याची सुरुवात असर्टिव्ह मध्ये काय असते त्यालाच डिक्लेरेटिव्ह पण म्हणलं जातं. असर्टिव्हची सुरुवात कशाने होते. एकतर सब्जेक्टने होत असते. सब्जेक्ट मध्ये काय येतं रे. सब्जेक्ट मध्ये नाउन येतं किंवा प्रोनाउन पण येऊ शकतं. तर पण सब्जेक्टची सुरुवात मात्र काय व्हायला पाहिजे रे. कॅपिटल लेटरनी व्हायला पाहिजे. हे बेसिकली आपण लक्षात ठेवायचं. मग आता इथं ऑलरेडी आपल्याकडे सगळे झालेले पण आपण असर्टिव्ह इंटू काय करतो आहे इंट्रोगेटिव्ह करतोय. आता इंट्रोगेटिव्ह मध्ये दोन टाइप्स पडतात. इंट्रोगेटिव्ह म्हणजे काय तर बघा इंट्रोगेटिव्हचे दोन टाइप्स पडत असतात. एक WH वर्ड वाला पडतो आणि दुसरा वाला कुठला असतो तर व्हर्बल वाला. किंवा त्यालाच काय म्हणलं जातं येस नो. ऍक्च्युली आणखी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये त्याला रेटॉरिकल हा पण वर्ड आहे बघा. पण आपण शक्यतो तो हा वर्ड वापरत नाहीये. आणि एंडला मात्र क्वेश्चन मार्क कंपल्सरी असणार आहे. आता व्हर्बल सेंटेन्स म्हणजेच काय ज्या सेंटेन्सची सुरुवात काय झालेली असते हेल्पिंग वर्बनी झालेली असते. कशाने झालेली असती हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्ब्सला दुसरं नाव काय आहे ऑक्झिलरी वर्ब. मग त्याच्यामध्ये तुम्ही म्हणसाल की मॉडल ऑक्झिलरी येणार नाही येत का येणार. ऑब्विसली ऑक्झिलरी वर्ब येतील मॉडल्स येतील सगळे येतील. तर यांनी जेव्हा सुरुवात झालेली असेल तेव्हा ते काय असणार आहे व्हर्बल सेंटेन्स असेल. म्हणजेच ह्याचा आन्सर कशाने असणार आहे यस किंवा नोनी असणार आहे. आणि एंडला काय असणार आहे तर क्वेश्चन मार्क कंपल्सरी असणार आहे. तर मग बघा समजा इन केस सेंटेन्स मध्ये काय आहे सांगितलं हेल्पिंग वर्ब आहे. तर आपण हेल्पिंग वर्ब घेतोय आणि मग इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण काय करणार आहे बघा हेल्पिंग वर्ब फक्त सुरुवातीला घेणार आहे. मग बघा आपण अगोदर आयडेंटिफाय करूया हेल्पिंग वर्ब कुठले आहेत. तर ह्याच्यामध्ये आर आहे. एक ट्रिक सांगितलेली तुम्हाला सोपी आहे. प्रेझेंट को तू पास्ट में कर. प्रेझेंट को तू पास्ट में कर. एम इज आर को वॉज वर में बदल. हैव और हैज को हॅड में बदल. त्याच्यानंतर विल को वुड. शॅल को शुड. कॅन को कुड. मे को माइट. शॅल को शुड कॅन को कुड आणि मे को माइट. आता बघा त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आता आपल्याला इथं ऑक्झिलरी वर्ब दिलेले आहेत. मग ऑक्झिलरी वर्ब इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स करताना फक्त ऑक्झिलरी वर्ब सुरुवातीला घ्यायचे बाकी काहीही चेंज करायचं नाही. आर माय फ्रेंड्स व्हेरी सपोर्टिव्ह. व्हेरी सपोर्टिव्ह आणि क्वेश्चन मार्क काही केले का फक्त मी ऑक्झिलरी वर्ब सुरुवातीला घेतले. आता नेक्स्ट सेंटेन्स मध्ये ऑक्झिलरी वर्ब काय आहे तर विल आहे. ते फक्त मी सुरुवातीला घेते. विल आय गो टू द मॉल tomorrow. क्वेश्चन मार्क. आता त्याच्यानंतर बघा इथे ऑक्झिलरी वर्ब काय देयर इज नथिंग इम्प्रेसिव्ह अबाउट दिस स्टेटस. तर त्याच्यामध्ये बघा काय तर इज आहे. इज देअर नथिंग इम्प्रेसिव्ह. इथं असं काहीच इम्प्रेसिव्ह नाहीये अबाउट दिस स्टॅच्यू. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट आता बघा इथं आपण काय बघितलं जेव्हा सेंटेन्स मध्ये काय असतील ऑक्झिलरी वर्ब असतील तेव्हा. आता इफ देयर इज नो ऑक्झिलरी वर्ब इन द सेंटेन्स जसं की पहिलं वाला सेंटेन्स आहे की अँसर्ड एव्हरी क्वेश्चन व्हेरी कॉन्फिडेंटली. किंवा हे घ्या सेंटेन्स आय टोल्ड हिम टू प्रॅक्टिस रेग्युलरली अँड एव्हरीबडी लाइक्स टू अर्न नेम अँड फेम. आता बघा सेंटेन्स मध्ये जर ऑक्झिलरी वर्ब नसेल तर अकॉर्डिंग टू मेन वर्ब बघा मेन वर्ब नुसार आपण काय करणार आहे तर ऑक्झिलरी वर्ब घेणार आहे. मग V1 जर असेल तर आपण काय करणार आहे डू घेणार आहे. V1 प्लस एस और एस असेल तर डज घेणार आहे. आणि जर V2 असेल तर काय करणार आहे डीड घेणार आहे. मग आता सांगा इथं अँसर्ड आहे म्हणजे ईडी आहे म्हणजेच V2 आहे. मग V2 जर असेल तर आपण सुरुवात कशाने करणार आहे डीडनी. पण मला सांगा अँसर्ड मधून डीड बाहेर काढलं तर शिल्लक राहतं अँसर. म्हणून डीड ही अँसर एव्हरी क्वेश्चन
व्हेरी कॉन्फिडंटली क्वेश्चन मार्क. आता त्याच्यानंतर बघा नेक्स्ट सेंटेन्स आपलं कुठलं आहे, आय टोल्ड हिम टू प्रॅक्टिस रेग्युलरली. आता टोल्ड आहे म्हणजे हे सुद्धा काय आहे रे, V2 आहे. मग V2 टोल्डचं V1 काय येतं, टेल येतं. मग did I tell him to practice regularly. त्याच्यानंतर बघा आपला सेंटेन्स कुठला आहे, एव्हरीबडी लाइक्स टू अर्न नेम अँड फेम. तर ह्याच्यामध्ये बघा लाइक्स दिलेला आहे. लाइक्स मध्ये काय आहे तर डज आहे. तर डज आता सांगितलं की V1 प्लस एस और एस जर असेल तर बघा इथे आन्सर लिहायचा की डज एव्हरीबडी. पण डज बाहेर काढलेला आहे मी. पुढे काय राहील लाईक, कारण लाईक मधून डज बाहेर काढले आपण. डज एव्हरीबडी लाईक टू अर्न नेम अँड फेम. नेम अँड फेम क्वेश्चन मार्क. ओके समजलं. बघा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय करायचंय तर हेल्पिंग वर्बनी सुरुवात करायची. हेल्पिंग वर्ब जर सेंटेन्स मध्ये नसेल तर आपण काय करतो, अकॉर्डिंग टू द मेन वर्ब. V1 असेल तर डू घेतोय, V1 प्लस एस और एस असेल तर डज घेतो आहे, V2 जर असेल तर डीड घेतो आहे आणि एंडला काय करतोय क्वेश्चन मार्क देतो आहे. ओके तर अशा टाइप्स मध्ये तुम्ही काय करू शकता बघा, हेल्पिंग वर्ब वापरून इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवू शकता किंवा येस नो क्वेश्चन्स पण त्याला म्हणलं जाऊ शकतं. असर्टिव्ह इंटू इंट्रोगेटिव्ह मला वाटतं तुम्हाला बऱ्यापैकी समजलं असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.